यावेळेस आमचा प्रयास असाच आहे की आम्ही केलेली कामं आम्ही जनतेच्या समोर मांडली, त्यांना समजून सांगतोय आणि एका विचाराचे उमेदवार जर निवडून दिले तर त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा होतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा त्या ठरावावरती विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सह्या केल्या नाहीत आणि तो पुतळा आणूनही त्या ठिकाणी बसवता आलेला नाही. म्हणून छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषाच्या नावाने तुम्ही मतं मागता आणि त्या ठिकाणी मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायच्या ठरावाला सही करत नाही. हा कोणता भेदभाव करता? म्हणजे तुम्हाला छत्रपती महाराज फक्त ह्याच्या मतदानापुरते पाहिजेत हे या ठिकाणी दिसून येतं. नागरिकांना माझी विनंती आहे की ह्या भागामध्ये काम करत असताना एका विचाराचे चारही नगरसेवक त्यामुळे आम्ही निवडून द्या म्हणून सांगतोय. यामध्ये आमचे उमेदवार एक दिलाने कोणीही एकमत मागत नाही. चारही उमेदवार आमचे एक मताने पहिल्या दिवसापासून सुरू आहे. बाकीच्या पक्षांची हालत जुळवाजुळवीनंतर झाली आणि त्याच्याही अगोदर भाजपचे सगळे उमेदवार हे वेगवेगळे फिरत होते, पण आम्ही सुरुवातीपासून आमचे जेवढे इच्छुक होते आम्ही सगळे इच्छुक उमेदवार या ठिकाणी एकत्र फिरतो. आज आमचे मामासाहेब भोईटे या ठिकाणी आहेत, ते देखील पदयात्रेमध्ये सहभागी. सगळेच जण तुम्हाला 2 दिवसामध्ये आमचे राष्ट्रवादी उमेदवार वागताही आहेत त्या ठिकाणी. ते सगळेच उमेदवार हळूहळू तुम्हाला 2 दिवसामध्ये आमच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसतील. निश्चितपणे चारही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे आणि तुम्हाला नवा इतिहास या प्रभागामध्ये घडलेला दिसून येईल. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.